तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 10 त्यातला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमर्स प्रॅक्टिस सेट नंबर 10.2. याआधी आपण 10.1 शिकलेलो आहे. ठीक आहे, आज आपण 10.2 शिकणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलं आहे, डिवाइड अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. ओके, सेम जसं आपण 10.1 मध्ये शिकलो तसंच करायचं आहे. बट इथं काय होतं की आपल्याला डिव्हिजनची जे होतं डिवायजर होता आपला दिलेला, ठीक आहे, तो फक्त आपल्याला एक डिजिट दिलेला होता. म्हणजे फक्त इथं 4 दिला होता आणि बाकी इथे डिव्हिजनमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला होता, बरोबर. बट आता इथं काय दिलं की आपल्याला 2 पेअर्स दिलेले आहे डिव्हिजनसाठी करायला. ठीक आहे, बघूया कसं करायचं. तर आपल्याला क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे y² + 10y + 24 डिवायडेड बाय y + 4. आता इथे काय करायचं, आधी लक्ष ठेवायचं की फर्स्ट आपलं काय तर y आहे, त्याच्यानंतर +4 दिलेलं आहे. आधी आपण yने करणार आहे डिव्हिजन, नंतर करणार आहे 4ने. अशा दोन्ही गोष्टी यूज करून आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं. फर्स्ट आता y + 4 म्हटलं. आता एक्सप्लेनेशनमध्ये जरा लक्ष द्या काय करणार आपण. फर्स्ट आपली टर्म काय तर y + 4 घेतलेली आपण, बरोबर आहे. आपला आन्सर काय पाहिजे, y² पाहिजे. म्हणजे आपण काय लिहू शकतो, y + 4 मल्टिप्लाइड बाय y = y² + 4y. म्हणजे जर आपण या yनी आपण या yला जर मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, म्हणजे हा काय होणार आपला y². म्हणून आपण काय तर एक सिंगल डिजिट काय केलं तर इथे y दिलेला आहे, बरोबर आहे. तर आपली ही टर्म कोणती येणार आहे, आधी आपण काय करणार तर yनं समजा मल्टिप्लाइड बाय करणार yला, बरोबर. तर आपला आन्सर किती येते, y² येते, बरोबर. त्याच्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय परत आपण y केलं तर आपला आन्सर किती आहे, नंतर 4y येणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही टर्म आपली फर्स्ट याचा आन्सर ते. म्हणजे आपला आन्सर काय येणार तर y² प्लस आपण इथं मल्टिप्लाय केला आहे कशाने, 4yनी, तर आपला आन्सर 4y आला, बरोबर आहे. म्हणून आपलं इथं आलं आहे 4y. ठीक आहे, आता इथे फक्त काय करायचं की साईन हे काय करायचे तर अपोजिट करायचे असतात. जर आता इथे काय आपला कोणताही नंबर नाही, आपण अजून काय करतो की प्लस आहे, मग याचा प्लस अपोजिट साईन म्हणजे कोणतं तर आपल्याला इथे मायनस साईन घ्यायचं, इथे लक्ष ठेवायचं. आता इथे प्लस साईन आहे, इथे सुद्धा आपल्याला मायनस साईन घ्यायचा. आता y² मधून y² गेला किती येणार आपला 0, बरोबर. आता 10 मधून 4 गेला तर आपला आन्सर किती येणार तर इथे 6, म्हणजे इथे काय तर आपला 6y आपला आन्सर येते. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म कोणती आहे तर आपली 24 आहे, बरोबर आहे. मग आपण परत तसंच करणार y + 4 मल्टिप्लाइड बाय, आता आपल्याला आन्सरमध्ये 24 पाहिजे. तर आपल्याला काय की 4च्या टर्ममध्ये किती जर आपला 24 येते, तर आधी आपण करून पाहिलं की आपण y मल्टिप्लाय बाय 6 केलं तर आपला आन्सर किती येते 6y आलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी टर्म काय तर आपली 4नी मल्टिप्लाय करायचं, कशाला तर आपण करणार आहे सिम्पली 6ला. म्हणजे 4 6 जर किती येते आपला आन्सर तर 24 येते, बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्याचा आन्सर किती आलं तर आपलं 6y + 24 प्लस साईन आहे इथे, म्हणून आपण काय करणार त्याला चेंज करणार, तर मायनस होऊन जाते. परत इथं प्लस साईन आहे, इथे आपलं काय मायनस साईन करायचं आहे, म्हणजे इथे आपला रिमाइंडर 0. म्हणजे आपली कोइशंटची व्हॅल्यू काय येणार तर इथे कोइशंटची व्हॅल्यू येणार आपली y + 6 आणि रिमाइंडरची व्हॅल्यू येते आपली येणार आहे 0. एक्सप्लेनेशन सुद्धा लिहिणं आवश्यक आहेच. चला सेकंड बघा, p² + 7p - 5 डिवायडेड बाय p + 3. सेम यूज करायचा, बट थोडं आपण डिफरंट मेथड घेऊन बघू. चला ठीक आहे, बघा काय केलं आपण इथे तर सिम्पली आपल्याला p² आन्सर पाहिजे, बरोबर आहे. मग आपण काय केलं याला थोडं डिफरंट टाईपने केलं. म्हणजे कसं केलं की p² अपॉन केला आपण pला, म्हणजे p² आपण समजा डिव्हिजन केलं आहे pने, असंच करायचं ना आपल्याला सिम्पली. मग आता p² अर्थ काय होतं की p मल्टिप्लाइड बाय p, म्हणजे p 2 टाइम्स लिहिलेलं आहे, अपॉनमध्ये घेतला आपण समजा p सिंगल आहे ना. चला इथे याला कट करून टाका, एक p कॅन्सल, म्हणजे राहिली काय व्हॅल्यू तर आपली pच राहिलेली आहे, बरोबर आहे. ही आली आपली pची व्हॅल्यू. त्याच्यानंतर परत आपण काय करून घेऊ की pनी मल्टिप्लाइड करू, कशाला तर p² + 3pला, जे आपलं इक्वेशन दुसरं बनू शकते त्यातलं. ठीक आहे, म्हणजे पहिल्याच आपला आन्सर किती येणार तर इथं p² + 3p आहे, बरोबर आहे. आधी आपण pनी मल्टिप्लाय केलं p²ला, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर p² ही व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपल्याला काय तर इथं p आहे एक, तर आपल्याला अजून एक p पाहिजे, म्हणजे आपली पॉवर कितीची होईल तर 2ची, म्हणजे 1 + 1 = 2, म्हणून आपण त्याला p² असं म्हणू शकतो ना, बरोबर आहे. मग परत आपण काय केलं तर या 3ने आपण या pला परत मल्टिप्लाय केलं, तर आपला आन्सर किती आला इथे 3p आलेला आहे. तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, इथे प्लस साईन आहे म्हणून इथे दोन्ही साईडने काय होतं आपलं मायनस होणार आहे. आता p² गेला आपलं किती येणार आपला आन्सर तर 0. 7p मधून 3p गेला तर किती येणार तर 4p. त्याच्यानंतर आपल्याला एक टर्म खाली घ्यायची आहे, ती आपली -5ची, बरोबर. परत प्रोसेस करायची आपल्याला.
पी मल्टिप्लाय बाय करायचं 4ला, तर P4 आपला किंवा 4P आपला आन्सर येते. परत 3 4 जर किती होतं आपला आन्सर, तर 12 येते. म्हणजे इथे येणार आपला 4P + 12. आता इथे साईन आपल्याला चेंज होतं बघा. इथे मायनस साईन आहे, इथे सुद्धा मायनस आहे. तर आपल्या रूलनुसार मायनस मायनस काय होतं, तर आपला प्लस साईन होतं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला करायची आहे 12 + 5ची ॲडिशन. मग 12 + 5 किती होतं, तर आपला 17 -17. ठीक आहे. एक्सप्लेनेशन पण लिहिणं आवश्यक आहे. चला थर्ड इक्वेशन बघूया काय म्हणते. तर 3x + 2x² + 4x³ डिवायडेड बाय x - 4ला. ठीक आहे. बघा इक्वेशननुसार आपण लिहून घेतलेलं सेम प्रोसेस करायची आपल्याला. x - 4ने आपण आधी काय करणार, तर मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण एक्सला जर आपण मल्टिप्लाय केला, आता आपल्याला इथं 4x³ अशी व्हॅल्यू पाहिजे. बरोबर आहे. तर आपण सिम्पली काय करणार, तर x मल्टिप्लाय केला आपण 4x²ला. म्हणजे आपला आन्सर किती येते, तर 4x³ येते. बरोबर आहे. इथला 2 इथला 1 असे दोन्हीची आपली सम होणार आहे, तर 3. म्हणजे एक्सची पॉवर किती राहील, तर आपली क्यूब राहणार. ते आपण इथे लिहिलेली आहे. बरोबर आहे. इथे सुद्धा आपण लिहून घेऊ. आणि -x³ आपली इथे आन्सर आहे. आता 4 मल्टिप्लाय बाय परत आपली व्हॅल्यू किती राहिली इथे, तर 4x³ होती. म्हणजे 4 4 जार 16 व्हॅल्यू येते आपली. म्हणजे 16x² आपण इथे काय घेणार, तर दुसरी टर्म घेणार आहे. आता इथून 4x मधून 4x गेला, इथे प्लस 0, इथे प्लस प्लस आहे आपला. बरोबर आहे. म्हणजे इथे सुद्धा आपला काय तो प्लस होणार आहे. म्हणजे 16x² + 2x² म्हणजे आन्सर किती येतं आपलं, तर 18x². म्हणजे 16 + 2 = 18 येते. त्याच्यानंतर +3x आपली टर्म दुसरी खाली घेतलेली आहे आपण. परत x - 4 बरोबर आहे. मल्टिप्लाइड बाय आपली व्हॅल्यू किती आली, तर इथे आली आहे 18x³ आलेली आहे. बरोबर आहे. मग परत एक्सने आपण 18x² आपण मल्टिप्लाय करता आपला आन्सर किती येणार आहे, तर इथे येणार आपला 18x. बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 मल्टिप्लाइड बाय आपण 18 केलं तर आपला आन्सर किती येणार आहे इथं, तर ते येणार आपला समजा 72 येणार आहे. ही झाली आपली दुसरी टर्म. तर आता 8x² मधून मायनस केला 8x²ला, तर आपला आन्सर किती येते 0. दुसरी टर्म आपण खाली घेतली 3x आणि आपली इथे आन्सर किती आलं, तर हे आला 72. म्हणजे 18 2 जर किती होतं आपलं 72 होतं. बरोबर आहे. 18 4 किती आलं, तर आपला 72 आलेला आहे. मग आता इथे सुद्धा प्लस आहे ना, इथे सुद्धा प्लस आहे ना, तर या दोघांची होणार आपली ॲडिशन. म्हणजे 72 + 3, तर आपला आन्सर किती येते 75x. थर्ड टर्म आपल्याला म्हणजे 75x - 300 घेतलेली आहे टर्म. 75x³ आपल्याला टर्म इथे सॉल्व्ह करायचं. मग आता परत x - 4 मल्टिप्लाइड बाय किती येतं आपला 75. म्हणजे एक्सनी मल्टिप्लाय करा 75ला, तर आपला आन्सर किती येणार, तर 75x येते. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी टर्म करायची आपल्याला कोणती, तर 75 मल्टिप्लाइड बाय 4, तर आपला आन्सर किती येणार, इथं 300. म्हणजे -300 आपलं आन्सर आलं. म्हणजे इथं आपला कोइफिशियंट किती येणार, तर हा 4x² + 18x + 75 आला. आणि रिमाइंडर आपला येणार आहे 0 + 300. हे झालं आपला आन्सर. चला फोर्थ क्वेश्चन बघूया काय म्हणते. 2m³ + m² + m + 9 डिवायडेड बाय 2m - सेम प्रोसेस करायची आहे. आधी आपण 2m - 1ला आपण काय करणार, तर मल्टिप्लाय कशाने करणार, तर इथे आपल्याला आन्सर पाहिजे 2m³ हे आपल्याला आन्सर पाहिजे. बरोबर आहे. मग आपल्या इथे टर्म कोणती टाकावं लागेल, तर ऑलरेडी आपल्याकडे 2m आहे. बरोबर. -1 अशी टर्म घेतली आपण, मल्टिप्लाइड बाय करणार आपण याला परत m². म्हणजे आपला आन्सर किती येईल, तर इथे ते येणार आहे 2m³ आणि दुसरी टर्म आपली होणार आहे m². कशी, तर 2mने आपण आधी मल्टिप्लाय करणार कशाला, तर m²ला. तर आपला आन्सर किती येते, तर इथं 2m³ होऊन जाईल. बरोबर, जे आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर 1नी मल्टिप्लाय करणार आपण कशाला, तर समजा 1नी, तर आपला आन्सर किती येतं, इथं m². इथची एक टर्म आपली दुसरी टर्म म्हणजे m² आपला आन्सर येते. तर इथे काय येणार आपला m² अपॉन 2m³. 2m³ मधून 2m³ गेला, आपला आन्सर येणार आहे 0. त्याच्यानंतर इथे आपण m² म्हणजे m²ची व्हॅल्यू काढलेली आहे. बरोबर. तर इथे सुद्धा आपला m² आला. इथे प्लस प्लस काय होणार, आपला इथे ॲडिशन होणार आहे. इथे सुद्धा 1 अज्युम करा, इथे 1 अज्युम करायचं आहे. 1 + 1 = 2m² आपला आन्सर येते. बरोबर. त्याच्यानंतर खाली आपली दुसरी टर्म घेणार आहे +m + 9ची. ठीक आहे. अशा दोन टर्म आपण एकत्र केले आहेत तिथे. परत 2m - 1 मल्टिप्लाइड बाय m = येणार आहे 2m² - m ची व्हॅल्यू. बरोबर. सॉल्व्ह केला आपला आन्सर किती सेम तेच येणार आहे. म्हणजे इथे येणार आहे आपला m, इथे काय येणार आपला परत m अपॉनमध्ये व्हॅल्यू येणार आपली 1
+1 किती आलं तर आपलं परत 2m आणि लास्ट म्हणजे आपली 9 आपण खाली घेणार आहे. परत m-1 बरोबर मल्टिप्लाइड बाय परत 2m-1 जे आपला 2mच राहणार आहे आणि 1नी सुद्धा 2mला मायनस केलं तर आपलं आन्सर किती आहे तर 1च राहणार. म्हणजे इथे येणार आपलं 2m-1 अशी टर्म आलेली आहे. आता इथे प्लस प्लस आहे म्हणजे 9 + 1 = 10. इथे आपलं प्लस आणि मायनस आहे म्हणजे आपण काय म्हणणार तिथं सबस्ट्रॅक्शनवर आहे. म्हणजे 2m मधून 2m गेला आपला आन्सर येणार आहे इथे 0. कोइफिशियंट आपला येणार आहे m² + m + 1 आणि रिमाइंडर येणार आपला 0 + 10 अशी आपली व्हॅल्यू येते. 3x - 3x² -12 + x⁴ + x³ / 2 + x² अशी व्हॅल्यू दिलेली आहे. बघ आधी काय करायचं इथे तर आपल्याला इथे पॉवरनुसार आपल्याला काय त्याची तर म्हणजे डिसेंडिंग फॉर्ममध्ये आपल्याला आधी याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे डिसेंडिंग फॉर्म कशी होणार आपली आधी याला अरेंज करून घ्या. म्हणजे फर्स्ट सगळ्यात मोठा पॉवर येणार तो आहे आपला 4. त्याच्यानंतरची पॉवर कोणती आहे तर आपली सगळ्यात कमी वाली तर ती आहे 3ची. त्याच्यानंतर 2 आणि नंतर आहे 1 बरोबर आहे. त्यानंतर आपली राहिलेली टर्म अशी लिहायची. सेम रूल्स करायचे आपल्याला x² + 2 घेतलेलं आपण आपला आन्सर किती पाहिजे x⁴ पाहिजे बरोबर आहे. आता इथे तर आपला x² आहे ऑलरेडी म्हणजे आपल्याला एक अजून x² पाहिजे जेणेकरून आपण त्याला x⁴ बनवू शकतो. म्हणून आपण त्याला परत x² +2 मल्टिप्लाइड बाय x² अशी व्हॅल्यू घेतली म्हणजे आपला आन्सर किती येणार तर x⁴ प्लस किती येणार आपला 2x² अशी व्हॅल्यू भेटते बरोबर आहे. म्हणजे इथे आपला येणार आहे x², इथे येईल आपला -x⁴ बरोबर. त्याच्यानंतरची टर्म घेतलेली आपण इथे तर किती घेतला -3x² प्लस घेतला आपण इथे 2x² ची व्हॅल्यू बरोबर. आता इथे x⁴ मधून x⁴ गेला आपला आन्सर किती नंतर इथे 0 बरोबर. नंतरची टर्म आपली आहे +3x³ मायनस इथे मायनस मायनस काय म्हटलं आपला प्लस म्हणजे 3x² + 2x² म्हणजे आपला आन्सर किती नंतर इथं -5x² बरोबर. त्याच्यानंतरची टर्म आपली +3x - 12 जशी तशी खाली घेतलेली आपण इथे. परत x² + 2 मल्टिप्लाइड बाय आपण x घेतलेली व्हॅल्यू म्हणजे x² परत xला मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर किती नंतर इथं x³ प्लस परत 2 मल्टिप्लाय बाय x केलं तर आपला आन्सर किती नंतर तर 2x येणार आहे. म्हणजे इथं आपली व्हॅल्यू येते x येणार आहे आणि इथे येणार आपलं 5x² + x - 12 बरोबर आहे. परत -5x² - 10 घेतली आपण व्हॅल्यू इथे काय म्हणतो आपला मायनस प्लस मायनस म्हणजे आपली 0 + x - 2 हे झालं आपला रिमाइंडर. म्हणजे कोएफिशियंट किती आता आपल्याला x² + x - 5 आणि रिमाइंडर आपला 0 + x - 2 अशा दोन व्हॅल्यू आपल्या येणार आहेत. नंतरचं इक्वेशन बघा a³ - 2 a⁴ - a³ + a² - a + 1 असं आपलं इक्वेशन दिलं. परत a³ - 2 ने आपण काय करणार तर आपल्या आन्सर किती पाहिजे a⁴. आता इथं ऑलरेडी आपला a³ दिलेला आहे म्हणजे आपल्याला एक a ची व्हॅल्यू पाहिजे ठीक आहे. म्हणजे आपण केलं a³ - 2 बरोबर आहे मल्टिप्लाइड बाय a³ नी परत a ला केलं समजा तर आपला आन्सर किती येते a⁴ म्हणजे याचे 3 आणि आपल्या याचा 1 एज्युम करत आपला आन्सर येणार इथे a⁴ - 2a ठीक आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू आलेली आहे पहिल्याची तर आपला आन्सर किती a⁴ आलेला आहे -2a घेतलेला आहे आपण इथे a⁴ मधून a⁴ गेला तर आपला आन्सर किती 0. परत -a³ + a² + a आणि इथे आपला आपण घेतला -2a याची व्हॅल्यू घेतली आपण इथे a ची बरोबर आणि इथे घेणार आपण +1. आता a⁴ गेला 0 येते. परत ही टर्म आपण पूर्ण काय घेतली ते खाली घेतलेली आहे. a³ मधून आपण a³ घेतला तर आपला आन्सर किती येणार तिथं 0 येणार आहे. परत दुसरी टर्म आपण a² + a - 1 अशी घेतलेली आहे खाली. आता इथे a³ - 2 घेतलेला आहे म्हणजे इथे आपला 2 × 1 = 2 तर आपला आन्सर इथं आपला -1 आलेला आहे. म्हणजे इथे आपण 2 घेतलं ना इथे प्लसमधून मायनस गेला प्लस मायनस काय होतं आपला मायनस म्हणजे 1 मधून 2 गेला आपला आन्सर किती नंतर -1 येणार आहे बरोबर. म्हणजे इथं आपला कोएफिशियंट किती घेतला तर आपण a - 1 आणि रिमाइंडरची व्हॅल्यू आपली आहे इथे 0 + a² a - 1 अशी व्हॅल्यू